ज्ञानमंडळाने चालवलेली टोपीवाला व्याख्यानमाला आजचं हे शेवटचं पुष्प आहे। या गेल्या 5 दिवसमध्ये जी व्याख्यानमाला आपण अविरतपणे चालू ठेवलेली आहे, पण ही चालू ठेवत असतानासुद्धा ज्यांची मदत आम्हाला लागते तेव्हाच ही व्याख्यानमाला सक्सेसफुल होते। तर त्यांचं आभार मानणं हे मी कर्तव्य समजतो। आभार प्रदर्शन संपल्यानंतर मग आपल्या वक्त्यांचं भाषण होईल। टोपीवाला चॅरिटी ट्रस्ट यांनी आम्हाला वाचनालयाची विनामूल्य जागा दिल्याबद्दल त्यांचेही आभार। कुडाळडेस्कर गव्हर्नमेंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सभा कक्ष उपलब्ध करून दिले त्याबद्दल आभार। गौड ब्राह्मण सभा, कुडाळडेस्कर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्याचप्रमाणे आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी खुर्च्या उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार। आता प्रायोजक हे आम्हाला लागतातच, कारण काय आताची परिस्थिती अशी आहे की हा खर्च न पेलवता ही व्याख्यानमाला इतके वर्ष आम्ही चालू ठेवतो आणि त्याच्यासाठी प्रायोजक स्वखुशीने आमच्याकडे येतात, त्यात त्यांचेही आभार मानणं आम्हाला क्रमप्राप्त आहे। गौड ब्राह्मण सभा, रामचंद्र केशव अँड कंपनी, श्रीमती शशिकला अय्यर सामंत, अशोक प्रभू, त्याचप्रमाणे कुडाळडेस्कर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवली। प्रसिद्धी माध्यम हे सुद्धा एक सांभाळावं लागतं, पेपर, बाहेर बोर्ड, त्याचप्रमाणे काही टी व्हीचे स्लॅबसुद्धा आम्हाला दाखवले जायचे। ज्यांनी आम्हाला प्रचाराला सहकार्य केलं तर प्रसाद रावकर, अश्विन बापट, सुरेंद्र तेलंग, गिरगाव ॲप, सुदीप नाईक, पप्पू पांचाळ, गणेश आचवल। त्याचप्रमाणे साफसफाई जी काही करावी लागते इकडच्या याच्यासाठी, त्या मुंबई महानगरपालिकेचे डी विभाग साफसफाई खाते, त्याचप्रमाणे स्थानिक नगरसेवक डॉक्टर प्रोफेसर अनुराधा पोद्दार यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं। त्याचप्रमाणे व्ही पी रोड पोलीस स्टेशन यांनी बरंच आम्हाला सहकार्य केलं की जरी त्यांचा शासनाचा निर्णय असूनसुद्धा थोडे 1-5-10 मिनटं उशीर झाला तरी त्यांनी कुठल्याही प्रकारचं हरकत न घेता आम्हाला व्याख्यानमाला ही ज्ञानप्राप्त असल्याकारणाने काय हरकत नाही म्हणून सांगितलं आणि चालू ठेवली, त्याबद्दल त्यांचेही आभार। त्याचप्रमाणे व्यासपीठ आणि ध्वनिक्षेपक उत्तम व्यवस्थापक आमचे सुनील पवार यांचेही आभार उत्कृष्ट व्यवस्था सांभाळल्याबद्दल। वक्त्यांना पत्रव्यवहार करण्यासाठी जी आम्हाला मदत केली ती अंजली अजित मातोंडकर, सौ तृप्ती दिनेश सामंत, त्याचप्रमाणे ह्या खुर्च्या दरवेळेला काढणं लावणं ह्याच्यासाठी जी आमच्याकडे लहान लहान मुलं आहेत, बाल गोपाल मंडळ, हे दरवेळेला आम्हाला सहकार्य करतात, त्यांचेही मी आभार मानतो। देणगीदार, हितचिंतक आणि विशेष आभार म्हणजे श्रोतृगण। काय आहे, बऱ्याच वेळेला असं असतं की व्याख्यानमालेला माणसं जमत नाहीत असा एक बराच समज झालेला आहे, परंतु आमची व्याख्यानमाला ही गेले इतके वर्ष चालू आहे, पण जे श्रोतृगण आहेत ते रेग्युलर येतात आणि त्या प्रमाणात आम्हाला इथे सहकार्य करतात, त्यांचे विशेष आभार मानणं हे मी माझं कर्तव्य समजतो। एवढं बोलून मी माझं आभार प्रदर्शन संपवतो। आमचे तरुण तडफदार कार्यकर्ते संदेश सामंत हे पुढचा कार्यक्रम। व्याख्यानमाला म्हटलं की आपल्याकडे नेहमी विचारमंथन आणि तत्सम सर्व गोष्टींचा आपण नेहमी विचार करत असतो आणि व्याख्यानमालेतून कुठेतरी एक विचार जावा किंवा असलेल्या सामाजिक अभिसरणाचा कुठेतरी एक उहापोह व्हावा याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो आणि त्याचसाठी हे आजचं व्याख्यान आपण विजय कुवळेकर सरांना टी व्हीवर तर पाहतोच, फक्त टी व्हीवर पाहताना आपल्याला सर्वांनाच एक वैशिष्ट्य जाणवत असेल की एका महत्त्वाच्या वृत्तवाहिनीचे ते जरी संपादक असले तरी आपल्या स्टुडिओमध्ये बोलवून सर्वसाधारणपणे आपण किंवा कधीच त्यांना कोणाचा अपमान करताना पाहिलं नाही। आजकाल पत्रकारांमध्ये हा गुण आढळणं
हे अगदी रेअर झालेलं आहे. तर त्या कॅटेगरीत बसणारे ते एक संपादक आहेत, म्हणून याचा विशेष अभिमान वाटतो की ते आज व्याख्यानमालेत आलेत. आता मी त्यांची ओळख किंवा आपल्या सर्वांना जी ओळख माहिती आहे ती पत्रकार म्हणून माहिती आहे, पण मी जेव्हा त्यांचा बायोडेटा वाचत होतो तेव्हा अक्षरशः तो बायोडेटा न संपणारा होता. आणि या एवढ्या न संपणाऱ्या बायोडेटातनं मला काही महत्त्वाच्या गोष्टी इथे निवडून मांडायच्या होत्या आणि त्या गोष्टी मी आता इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या गोष्टींच्या माध्यमातून मी त्यांची ओळख करून देणार आहे ते त्यांच्या कर्तृत्वाच्या अगदी 10%सुद्धा नाही आहे, पण आपल्याला वेळेची बंधनं आहेत म्हणून मी केवळ या गोष्टी मांडणार आहे. सध्या ते झी 24 तास आणि झी मराठी दिशा जे साप्ताहिक आहे या दोन्हीचे ते मुख्य संपादक आहेत. 2017पासून ते झी मराठी दिशाचे मुख्य संपादक आहेत आणि गेल्या वर्षीपासून झी 24 तासचे मुख्य संपादक आहेत. याआधीसुद्धा ते लोकमतचे मुख्य संपादक राहिले आहेत. शिवाय लोकसत्ता, त्याचप्रमाणे सकाळ, केसरी, पुढारी यासारख्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा त्यांना एक मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. पुण्याचं शिक्षण आहे आणि याशिवाय ते कवी आहेत, ते लेखक आहेत, अशा विविध गोष्टी आहेत. त्याशिवाय कादंबरी, ललित लेखन, प्रकाशन, ऐतिहासिक लेखन यासारखे अनेक गोष्टींवर त्यांनी मोठं लेखन केलेलं आहे. पैलू या त्यांच्या लेखसंग्रहाला राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे. विविध प्रकाशनांच्या संपादनात त्यांचा सहभाग राहिला आहे. शिवाय अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी गीतलेखन केलं आहे. रावसाहेब या चित्रपटाला कथा, पटकथा, संवाद, गीतं या सर्वांसाठी पुरस्कार मिळाला आणि असा एकाच व्यक्तीला एकाच चित्रपटासाठी 4 बाबतींसाठी पुरस्कार मिळण्याची पहिलीच वेळ होती आणि हा पुरस्कार त्यांच्या नावे आहे. त्याशिवाय ते अभिनेतेसुद्धा राहिलेले आहेत. म्हणजे दूरदर्शन DD1 हिंदी या चॅनलवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावर एक मालिका येत होती आणि त्या मालिकेत त्यांनी अभिनयही केला आहे. त्यांनी सावरकरांची भूमिका साकारली होती. म्हणजे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा अजून एक पैलू आपल्याला इथे मांडावा लागतो. त्यानंतर शासनाच्या विविध समितींचे, कायदा समितींचेही ते सदस्य राहिलेले आहेत. अनेक परदेशांमध्ये विविध सरकारच्या आमंत्रणांवरून किंवा इतर काही योजनांच्या मार्फत त्यांनी परदेश दौरे, अभ्यास दौरे केलेले आहेत. त्याच्यामुळे केल्याने देशाटनं हे त्यांच्या बाबतीत खूप खरं ठरतं. जो माणूस जितका जास्त फिरतो तितका त्याचा अनुभव वाढत जातो आणि त्यातनं माणसं भेटत जातात. त्याच्यामुळे हा सुद्धा त्यांचा अनुभव आहे. पहिल्या स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाचे, ते साहित्य संमेलनाचे अंदमानमध्ये ते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा एक मोठा सन्मान आहे. याशिवाय अनेक पुरस्कारांचे ते मानकरी राहिलेले आहेत. यातले काही पुरस्कार मी इथे उल्लेख करणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा पुढारीकार डॉक्टर गो जाधव पत्रकारिता पुरस्कार 2016-17, महाराष्ट्र शासनाचा 2012 आणि 13साठीचा लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार, हे दोन्ही पुरस्कार त्यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळालेले आहेत. 2013चा नरूभाऊ लिमये पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मिळाला आहे. त्याच्यानंतर आचार्य अत्रे साहित्य सेवा प्रतिष्ठान अंबेजोगाईचा पुरस्कार, याशिवाय जीवन गौरव नवी मुंबई पत्रकार संघाचा जीवन गौरव पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जो एक खूप मानाचा पुरस्कार समजला जातो, लोकमान्य टिळक पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार मुंबई मराठी साहित्य संघातर्फे दिला जाणारा, हे आणि यापेक्षाही अनेक पुरस्कारांची यादी खरं तर खूप मोठी आहे, पण ह्या काही पुरस्कारांचा उल्लेख करावासा वाटतो. असं व्यक्तिमत्व जे आपण रोज पाहतो, जे पत्रकारितेच्या पुढे जाऊनही विविध क्षेत्रांमध्ये आपलं त्यांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे, त्यांनी योगदान दिलेलं आहे, असं व्यक्तिमत्व आज हे शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी या व्याख्यानमालेत आलं. याचा समस्त गिरगावकरांतर्फे आणि टोपीवाला ज्ञानमंडळातर्फे आम्हाला अभिमान आहे. मी कुडाळतेश्कर गौड ब्राह्मण सहयोगचे सचिव श्री भिकाजी वालावलकर यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह देऊन त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मी मंडळाचे निमंत्रक सतीश सामंत यांना विनंती करतो की टोपीवाला ज्ञानमंडळातर्फे एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं.
आपल्याला आधीच उशीर झाला आहे, त्याच्यामुळे अधिक वेळ न घेता मी कुवळेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. भिकाजी पंत वालावलकर, टोपीवाला ज्ञान मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपस्थित मित्र, माणसाच्या शोधात असा विषय मी घेतलेला आहे. आलेल्या पाहुण्याबद्दल जितकं जास्तीत जास्त चांगलं बोलता येईल तेवढं बोलण्याचा आपला नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळे सतीशने माझा परिचय करून दिला, त्यात काही अतिशयोक्ती झाली असेल तर आपण माफ करा. हे मी एवढ्यासाठी म्हणतो की दुसऱ्याचा अपमान न करणारा पत्रकार हा त्यांनी फार मार्मिक शेरा मारला. त्याच्याशी मी यासाठी सहमत आहे की अपमान करणं ही फार सोपी गोष्ट असते, सन्मान राखणं ही अवघड गोष्ट असते. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या पदावर असता तेव्हा समोरच्या माणसाचा अपमान करणं अधिक शक्य असतं. अशा वेळेला संयम बाळगणं यात खरा विवेक असतो. मी ज्या प्रकारची पत्रकारिता केली 40-45 वर्ष आणि ज्यांच्याकडे मी शिकलो आणि जी मोठी माणसं मी पाहिली त्यांच्याकडून हे मी शिकत आलो. काही प्रमाणात तरी अंमलात आणता आलं असा त्याचा अर्थ आहे आणि ते लोकांपर्यंत पोचलं असं मला त्यातनं कळलं. एवढं मला पुरेसं आहे. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी एक काम करू इच्छितो, ते म्हणजे जॉर्ज फर्नांडिस यांचं आज निधन झालं. एका युगाचा एक प्रतिनिधी संपला गेला. माणसं जातात त्यावेळेला काळाचा काही अंश निघून जात असतो. म्हणून अशा एका सामान्य कामगारांसाठी जो आयुष्यभर लढला आणि ज्यानं संरक्षण मंत्री पदासारखं पद असतानासुद्धा अतिशय साधेपणानं वागून, मी अनेक लष्करी अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे, त्यांनी सांगितलं की जॉर्ज फर्नांडिसांनी आमच्यासाठी जे केलं ते आम्ही विसरू शकत नाही. अशा प्रकारचे उद्गार लष्करातले लोक काढतात. अशा एका नेत्याला, एका सामान्य माणसांची काळजी करणाऱ्या पुढाऱ्याला मी मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. मी या व्याख्यानमालेत पहिल्यांदा आलेलो नाही, मी पूर्वी आलो आहे. पण पूर्वी आलेलो असतानासुद्धा या मंडळींनी मला परत बोलावलं, याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. बरीच वर्ष झाली मी आलो त्याला. पण हे वर्ष एक वेगवेगळ्या प्रकाराने विशेष वर्ष आहे आणि मी जो विषय निवडला आहे त्याच्याशी ह्या सगळ्याचा वेगवेगळ्या प्रकाराने संबंध आहे. एका बाजूला पु ल देशपांडे, ग दी माडगूळकर, सुधीर फडके अशांची जन्मशताब्दी, या तिघांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे. आणि कदाचित आपल्याला कल्पना नसेल, हे तिघं ज्याच पहिल्या चित्रपटात, वंदे मातरम या चित्रपटात एकत्र आले, तो चित्रपट ज्यांनी काढला ते तेव्हाचे पुरा भिडे आणि नंतरचे स्वामी विज्ञानानंद यांच्यासुद्धा जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे. या जन्मशताब्दी यासाठी माझ्या दृष्टीनं विशेष आहे की माझ्यासारखी जी सामान्य माणसं आहेत त्यांच्या आयुष्यात अनेक ताणतणाव असतात, व्यथावेदना असतात. त्यांना दुःख विसरायला लावून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारी ही माणसं होती. त्यांनी जो आनंद दिला त्याच्याबद्दलच्या कृतज्ञतेतून आपण खरं म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. तेव्हा सामान्य माणसासाठी आनंदाचं काम करणारे असे हे प्रतिभावंत होते. यातल्या पु ल देशपांड्यांनी त्याने परदेशात जाऊन आले. परदेशात जाऊन आल्यावर लोकांनी त्यांना विचारलं, आपल्याकडे परदेशात गेला म्हणजे काय आणलं आणि काय पाहिलं, असे दोन मुख्य प्रश्न असतात. आता थोडे त्याच्यात कमी झाले, पण पूर्वीच्या काळी अजून एक 15 वर्षांपूर्वी तर फार असायचं. तर पुलंना लोकांनी विचारलं काय पाहिलं, तर पुलंनी दिलेलं उत्तर असं होतं, माणसं पाहिली. आणि पुलंनी असं लिहिलं आहे की सामान्य माणसा इतकं जगात पाहण्यासारखं दुसरं काही नाही. पाहायचं माणूस म्हणजे रस्त्यावरच्या हमालापासून
ऑफिसातल्या साहेबापर्यंत माणसं पाहणं याच्या इतकी आनंदाची गोष्ट नाही असं त्यांनी म्हटलं आहे. आणि माडगुळकरांनी तर पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं तत्त्वज्ञान माणसाबद्दल सांगितलं. पण माणूस म्हणजे काय? माणूस म्हणजे केवळ देह नव्हे, हाडामासाचा रक्ताचा देह नव्हे, तर ते एक चैतन्यशील मन असतं. आणि या मनाचा विचार सातत्यानं संतांपासून आपल्या वेद उपनिषदांपासून सर्व लोक करत आले, तत्त्वज्ञानांपासून सगळे करत आले. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये मन केवढं असतं असं विचारलं आहे. आणि त्यांनी सांगितलं हे मन असं आहे की पकडायला गेलं तर ते सापडत नाही इतकं सूक्ष्म होतं, आणि पाहायला गेलं तर आकाशाहून विशाल होतं. हे मनाचे गुणधर्म जेव्हा मानसशास्त्र हा शब्द परिचयात नव्हता त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी हे लिहून ठेवलं. आणि बहिणाबाईंनी तर अरे मानसा मानसा कधी होशील माणूस असा प्रश्न विचारला. माणसाला तू माणूस कधी होशील असं विचारणारे कवी, तत्त्वज्ञ, संत आपल्याकडे झाले. आणि त्यानं माणूस व्हावं याच्यासाठी प्रयत्न करणारी ही सगळी मंडळी होती. संतांपासून नेत्यांपर्यंत आणि प्रतिभावंतांपासून तत्त्वज्ञांपर्यंत सर्व लोक मुख्यतः या प्रकारानं माणसाचं चिंतन करत असतात आणि आपापल्या परीनं त्यांच्या सगळ्यांचे रस्ते माणूसपणापर्यंत पोचत असतात. आता हा माणूस मी म्हणतो आहे त्याचं कारण मला असं दिसतं जग बदलतं आहे पण माणूस खूप बदलला आहे आणि माणसातला माणूस शोधण्याची गरज निर्माण व्हायला लागलेली आहे आज. मुंशी प्रेमचंदांची एक कथा आहे जुनी, कदाचित आपल्या जुन्या मंडळींना आठवत असेल. पत्थर की आँख नावाची कथा आहे. त्याच्यामध्ये तो एक गरीब कामगार आहे आणि तो त्या मालकाकडे, श्रीमंत धनाढ्य मालकाकडे काही पैसे मागतो. आणि पैसे मागतो त्यावेळेला मालक त्याला म्हणतो तुला पैसे देईन मी, पण एका अटीवर. तो काय म्हणतो? तो म्हणतो माझे जे 2 डोळे आहेत त्यातला एक डोळा दगडाचा आहे. तू जर दगडाचा डोळा कुठला हे ओळखलंस तर मी तुला पैसे देईन. हे बोलत असताना तो मजूर कामगार त्याच्याकडे सातत्यानं टक लावून बघतो आहे आणि नंतर तो सांगतो मी सांगतो, सांग म्हणतो. सांगितल्यावर तो डोळा सांगतो आणि तोच खरं बरोबर दगडाचा डोळा असतो. तो मालक विचारतो तू हे ओळखलंस कसं? तो म्हणतो मी ज्या वेळेला माझी व्यथा सांगत होतो तेव्हा त्या डोळ्यात पाणी आलं, तेव्हा मी ओळखलं की दगडाच्या डोळ्यात पाणी येऊ शकतं पण तुमच्या डोळ्यात येणार नाही. हे एका प्रकारे हे भाष्य आहे, त्या काळाच्या संदर्भातलं असेल, पण माणसातला माणूस शोधणं, तो माणूस त्याला त्या डोळ्यातून दिसला आणि अनुभवातून कळला. दोन्ही प्रकारचा वेगवेगळा माणूस त्यानं अनुभवला. राधाकृष्णन आपले जे राष्ट्रपती होते ते मोठे तत्त्वज्ञ होते, शिक्षणतज्ञ होते. त्यांनी शिक्षणाची एक सोपी व्याख्या केली. साधं सांगितलं माणसाला माणूस बनवतं ते शिक्षण. आता माणसाला माणूस बनवतं ते शिक्षण, मग शिक्षणानं इतका शिक्षणाचा प्रसार झाल्यावर माणूस खरं म्हणजे खूप वाढलं पाहिजेत माणसं. आपल्याला चित्र काय दिसतं? माणूस पण वाढलेलं दिसतं का? माणूसाला जोडून माणुसकी येते, माणुसकी वाढलेली दिसते का? मी एक छोटं उदाहरण सांगतो. अरविंद इनामदार हे नाव आपण ऐकलेलं आहे, माझे चांगले स्नेही. आम्ही एकदा असे निघालो होतो, वाटेत एक पोलीस ठाणं लागलं. इनामदार साहेब म्हणाले बघू तरी काय चाललं आहे, पोलिसांचं काय चाललं आहे बघूया. आम्ही गेलो. तो बाहेर एक सब इन्स्पेक्टर होता, त्याला सांगितलं की आम्ही असे आलो आहे, जरा साहेबांना बोलवतो का? तो म्हणला नाही साहेब आत आहेत. ते म्हणाले अरे आमचं काही जास्त काम नाही, थोडा वेळ 2 मिनटं बोलणार आम्ही. नाही साहेब आत आहेत. कुठल्याही प्रश्नाला त्याचं एकच उत्तर होतं साहेब आत आहेत. शेवटी इनामदार साहेब म्हणाले की अरे तुझे साहेब काय एवढे गडबडीत आहेत का की त्यांना 2 मिनटंसुद्धा बोलता येत नाही, भेटता येत नाही, असे एवढे गडबडीत आहेत का? तो म्हणाला तसं नाही साहेब, साहेब तुरुंगात आहेत, ते तिथून कधी बाहेर पडतील हे आता फक्त कोर्टच सांगू शकेल, न्यायालयच सांगू शकेल. IPS ऑफिसर्सबद्दलची ही कथा आहे, काळ तेलगी प्रकरणाचा आहे, आपल्या लक्षात आलं असेल. मग शिक्षणानं माणूस बनवला का? शिक्षणानं यांना काय दिलं? दुसरं उदाहरण सांगतो.
मी एका वैद्यकीय महाविद्यालयात गेलो. तिथे मुलांची एक पैज लागली होती. काय पैज होती आपण ऐकूनही थक्क व्हाल. ती पैज अशी होती की 100 रुपयाच्या नोटेमध्ये जास्तीत जास्त तंबाखू भरून जास्त विड्या कोण ओढतो. शिवाजीराव भोसलेंनी म्हटलं आहे की पैशाला पावित्र्याचा स्पर्श झाला की त्याला लक्ष्मीचं स्वरूप येतं. आपण पैसा हे लक्ष्मी मानतो आणि त्या ठिकाणी नोटेमध्ये तंबाखू भरून ती जाळायची अशी पैज लागू शकते. माझं कुतूहल जागं झालं. मी म्हटलं या मुलांना विचारावं की ही पैज कशातून आली. मी विचारत असताना मी साधं विचारत गेलो, तुझी आई काय करते, तुझे वडील काय करतात, घरी कोण कोण कमावणार आहे. तर कोणाचे वडील कारकून होते, कोणाचे शिक्षक होते, कोणाची आई कुठल्या तरी बँकेत, छोट्या बँकेत काम करत होती. असे सामान्य माणसं, सामान्य स्थितीतली सगळी माणसं होती. मी या मुलांना विचारलं की ही मुख्यतः उत्तरेतली होती मुलं. मी विचारलं की असं जर आहे, तुमची घरची ही जर परिस्थिती आहे, तर तुम्ही इतके 25-25, 30-30 लाख रुपये डोनेशन भरून इथे येऊ कसे शकलात. त्या मुलाने दिलेलं शिकायला तयार असला पाहिजे. आणि मला जेव्हा लोक विचारतात तुम्हाला आवडणारं पद कुठलं, तर मी सांगतो प्रशिक्षणार्थी पत्रकार हे माझं सगळ्यात आवडतं पद आहे. कारण तुम्ही अखंड शिकत असता. त्या दिवशी त्या मुलांनी मला एक वेगळी दृष्टी, वेगळं शिक्षण दिलं. मी त्यांना विचारलं की तुम्ही कसे भरले पैसे. त्यांनी सांगितलं आमच्या होणाऱ्या सासऱ्यानं हे पैसे भरलेले आहेत. मी म्हटलं म्हणजे काय. ते म्हणाले जावई बुक केला. हा डॉक्टर होणार तेव्हा त्याच्या अगोदर त्यानं बुकिंग केलं जावयाचं. आता बघा आपण फ्लॅट बुक करतो, गाडी बुक करतो, पण जावई बुक केला जातो हे मला त्या दिवशी कळलं. ही जिथे परिस्थिती आहे तिथे शिक्षणानं माणसाला माणूस बनवलं असा प्रवास झाला म्हणता येईल का आपल्याला. तर माणसाला माणूस कसा बनवता येईल. आणि हा विचार सातत्यानं माणसं करत असतात. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी 50 वर्षांपूर्वी कराडला एक भाषण केलं आणि समुदायाला त्यांनी विचारलं की स्वराज्य मिळाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला नवा माणूस निर्माण करायचा होता, तो आपण निर्माण करू शकलो का. तर यशवंतरावांची वृत्ती, यशवंतरावांचे विचार, त्यांचं काम, त्यांची व्यापकता, स्वातंत्र्य लढ्याचं सगळी पार्श्वभूमी सगळं होतं. आणि यशवंतरावांनीच उत्तर दिलं की आपल्याला तो नवा माणूस निर्माण करता आला नाही. जो 50 वर्षापूर्वी प्रश्न होता तोच प्रश्न आजही आपल्यापुढे आहे की नवा माणूस आपण निर्माण करू शकलो आहोत का. आज 21सावं शतक आहे. 18 वर्ष 21व्या शतकातली गेली. आणि हे शतक आपण असं म्हणतो की हे ज्ञानाचं आहे, विज्ञान तंत्रज्ञानाचं आहे. विज्ञान तंत्रज्ञानानं प्रचंड प्रगती केलेली आहे. इतकी प्रगती केलेली आहे की माणसाला सगळी सुखं क्षणात समोर उभी राहतील एवढी विज्ञान तंत्रज्ञानानं प्रगती केली. आणि विज्ञान तंत्रज्ञानानं जग जवळ आणलं. जग हे एक वैश्विक गाव झालं, ग्लोबल व्हिलेज झालं, वैश्विक खेडं झालं. हे जग कसं जवळ आलं म्हणतो आपण, तर सद्दाम हुसेनला फाशी दिलं जात असताना आपण एकाच वेळेला पाहतो. सगळं जग एकाच वेळेला बघू शकतं. ट्रम्पची निवडणूक आपण एकाच वेळेला बघतो. चंद्रग्रहण सगळं जग एका वेळेला बघतं. एखादा अणुस्फोट, एखादी दंगल, एखादी त्सुनामी सगळं आपण एका वेळेला बघतो. इतकं जग जवळ आलं. म्हणजे काळ काम वेगातली काळ ही संकल्पना एका बाजूला व्हायला लागली, अंतर ही संकल्पना तुटायला लागली. मग हे विज्ञान तंत्रज्ञानानं जग इतकं जवळ आणलं. पण जग जवळ आणलं हे तांत्रिकदृष्ट्या जवळ आणलं. जग जवळ आलं आणि माणूस माणसापासून दूर चालला. म्हणजे आपण पहा, टी व्ही बघायला एखादी लोकप्रिय मालिका जर असेल तर त्या दिवशी तुम्ही कोणाच्या घरी जाऊ शकत नाही. तर गेलं तर लोक म्हणतात बसा बघूया आणि मग बोलूया. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानानं आपल्याला गुलाम केलं का आपण विज्ञान तंत्रज्ञानावर स्वार झालो. विज्ञान तंत्रज्ञान वाईट नाही, चांगलं आहे. पण त्यानं जग जवळ आणताना माणूस माणसापासून दूर चालायला लागला आणि माणसाच्या सुखासाठी धडपड चाललेली असताना माणसातलं माणूस पण हरवतं आहे का असा प्रश्न निर्माण व्हायला लागला.
मोबाईलसारख्या तंत्रज्ञानाचे आज दुष्परिणाम किती होत आहेत, कशा प्रकारानं होत आहेत, मानसशास्त्रीय समस्या त्यातून किती निर्माण होत आहेत, लहान मुलांच्यामध्ये किती प्रश्न निर्माण होत आहेत, हे आपण सगळं वाचतो आहोत, ऐकतो आहोत. पण मन अशांत आहेत, तणावग्रस्त आहेत आणि एका बाजूला भौतिक प्रगती चाललेली आहे, पण दुसऱ्या बाजूला नैतिक अधोगती आणि मूल्यांचा ऱ्हास व्हायला लागलेला आपल्याला दिसतो आहे. मग स्वार्थप्रधानता वाढते आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला असं दिसतं की माणूस माणसापासून तुटत चालला, लांब चालला. साधं उदाहरण पहा, एका बाजूला जग जवळ आलं असं आपण म्हणतो. आपल्या शेजारी एका भिंती पलीकडे राहणाऱ्या ललिता पवार ह्या आपल्या ज्येष्ठ अभिनेत्रींचा मृत्यू झाला, शेजारच्या माणसांना 4 दिवसांनी कळलं. परवीन बाबीनं आत्महत्या केली, शेजारच्या माणसांना 3-4 दिवसांनी कळलं. म्हणजे जवळ आलं का लांब गेलो आपण. न्यायमूर्ती धर्माधिकारी नेहमी असं म्हणायचे, चंद्रशेखर धर्माधिकारी, की मुंबईत शेजार असतो पण शेजारी नसतो. म्हणजे आपण जवळ असून एकमेकांशी संबंधित नाही, एकमेकांशी परिचित नाही आणि कुठल्या तरी कृत्रिम सुखलोलूप भोगवादाकडे आपण चाललो आहोत. त्यातून मग काय निर्माण होतं, गंमत पहा. एका बाजूला मी म्हटलं तसं ललिता पवार, परवीन बाबी अशा लोकांचं आपल्याला काही गेलेलं 4 दिवस कळत नाही. दुसऱ्या बाजूला एका मालिकेतलं कोणीतरी एक लोकप्रिय पात्र मरण पावलं, मालिकेत मरण पावलं. ती मालिका मला नाव आठवत नाही, आपल्याला आठवत असेल. खूप लोकप्रिय होती आणि सगळीकडून हाकाटी की त्याला जिवंत करा, त्याला मारू नका. मग शेवटी खास लोकाग्रह असतो, मालिकावाल्यांनी त्याला परत जिवंत केला. म्हणजे जिवंत हाडामासाचा माणूस मरण पावतो त्याची चिंता नाही आणि कृत्रिम मालिकेतलं एक कृत्रिम पात्र मेलं ते जिवंत झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं. कुठल्या आभासी जगाशी आपण एकरूप होत चाललो आहोत. आता हे पात्र जिवंत झालं, मी चित्रपट, नाटक अशा अनेक गोष्टींमध्ये काही ना काही करत असतो. तर मला एक जुनी गोष्ट आठवली. एक चित्रपट चालू होता आणि त्या चित्रपटातली नायिका जी होती तिचं आणि निर्मात्याचं झालं भांडण. आणि निर्माता दिग्दर्शकांशी भांडण झाल्यावर त्या नायिकेनं सांगितलं की मी आता पुढचं काम करणार नाही. चित्रपट तर अर्धा झालेला, आता पुढे काय करायचं, एवढे पैसे गेलेले आहेत, काय करायचं. मग ते लेखकाकडे गेले. लेखक हा प्रतिभावंत ना, त्याच्याकडे गेले. त्याला म्हणाले ह्यातून मार्ग काढा. तो म्हणला काढतो मार्ग. कारण म्हणे आता चित्रपट तर पूर्ण करायचा आहे, ही नटी तर काम करणार नाही, काय केलं पाहिजे. काढतो मार्ग म्हणाले. काय मार्ग काढला, दृश्य लिहिलं. एक ऋषी तपश्चर्येला बसलेला आहे आणि एक स्त्री अशी वेगानं पळत येते आहे आणि तिला पळता पळता त्या ऋषीला तिचा पाय लागतो. ऋषीची तपश्चर्या भंग पावते. तो तिला शाप देतो की तुम अब औरत नहीं रहोगी, कुत्ती बन जाओगी. पुढच्या दृश्यामध्ये एक कुत्री भराभर वेगानं पळते आहे. कशी प्रतिभा वापरतात माणसं. प्रतिभेचे अनेक प्रकार असतात ना वापरण्याचे. आता कारण पुढचं पिक्चर पूर्ण करायचं आहे ना, आता दुसरी नटी आली पाहिजे. मग सगळे लोक शरण जातात त्या ऋषीला आणि म्हणतात की ही बाई तशी चांगली होती, तिनं काही तुम्हाला मुद्दाम लाथ मारलेली नाही, ती घाबरून पळत होती, त्यात तिचा पाय लागला, तर आता तुम्ही तिला उशाप द्या. तो ऋषी म्हणतो उशाप देतो. तुम फिर से औरत बन जाओगी लेकिन वो पहले वाली औरत नहीं रहोगी, दूसरी औरत बन जाओगी. दुसरी नटी सिनेमा पुढे चालू. तर हे या पद्धतीनं कृत्रिम आभासी जगामध्ये असं काहीही निर्माण होत असतं आणि त्याच्यामध्ये आपण अधिक सुख शोधतो, त्याच्यामध्ये आपण आनंद शोधतो आणि खऱ्या जीवनातलं सुख, जीवनातला आनंद याच्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत राहतो. या सगळ्यामधून माणूस जो हरवतो त्याच्यामध्ये तुम्ही पहा, माध्यमं जर तुम्ही पाहिलीत 3-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होताना आपल्याला दिसतात. बायको नवऱ्याच्या खुनाची सुपारी देते, नवरा बायकोच्या खुनाची सुपारी देतो, नवरा बायको आपल्या मुलांना मारतात.
म्हाताऱ्या माणसांचे खून होतात, छोट्या छोट्या एखादी सिगरेट दिली नाही म्हणून माणसाचा जीव घेतला जातो, सहजगत्या भांडण झालं म्हणून वाहनं जाळली जातात. अशा स्वरूपाची सातत्यानं दृश्य आपल्याला दिसतात. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, ह्यांना माणसं म्हणायचं का? नात्यांचे पावित्र्याचे बंध तर दूरच राहिले, माणुसकीचं साधं पथ्यसुद्धा ही माणसं पाळायला तयार नाहीत. ह्यांना कुठल्या तोंडानं आपण माणूस म्हणायचं? माणूस आहे कुठे आणि तो कशा पद्धतीनं आपल्याला सापडेल? याचं कारण असं, माणूस पण हे असं हरवत आहे, याचं कारण माणसांची संवेदनशीलता कमी व्हायला लागली. संवेदनशीलता कमी व्हायला लागली आणि स्वार्थ वाढायला लागला. त्यामुळे भोगामध्ये विधिनिषेध शून्यता आली. एकतर्फी प्रेम, प्रेम ह्या शब्दाचा किती उदात्त खरं म्हणजे अर्थ आहे, पण एकतर्फी प्रेमातून खून होतो, त्याला प्रेम कसं म्हणायचं? शब्दांच्या व्याख्या बदलल्या. याचं कारण सगळंच उथळ सवंग, तात्कालिक फायद्याचं, तात्कालिक लाभाच्या विचाराचं, आणि तोही वरवरचा लाभ, मूळ गाभ्याचा मनाचा विचार नसलेला लाभ, याचा आपण विचार करायला लागलो. त्यामुळे ही संवेदनशीलता हरवण्याचे किती दुष्परिणाम असतात आणि त्यातून कुठल्या प्रकारचं जीवन निर्माण होतं. मी आपल्याला संतांच्या गोष्टी मुद्दाम यासाठी सांगतो. तुम्ही पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी साधी एक उपमा दिली आहे. कमळावरी कैसर कमळावरी भ्रमर, पाय ठेवी ती हळूवार, कुचुंबैल कैसर या शंका. म्हणजे भुंगा कमळाच्या पाकळीवर इतका अल्लद पाय ठेवतो. का अल्लद पाय ठेवतो? तर केसर चुरडलं जाऊ नये म्हणून तो तितका काय तरलता आहे. दुसऱ्या बाजूला जे तुकाराम महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणतात, तेच तुकाराम महाराजांच्या आयुष्यातली एक गोष्ट आहे. नेवरगावकरांच्या गाथेमध्ये ही दिलेली आहे. तुकाराम महाराज एकदा रस्त्यानं निघालेले होते आणि काही चिमण्या पुढे दाणे टिपत होत्या. महाराज निघाल्यानंतर चिमण्या उडून गेल्या. चिमण्या उडून गेल्यानंतर महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्या गोष्टींचा विचार करा. चिमण्या उडाल्या म्हणून आपल्याला लक्षातही येत नाही, आता चिमण्या राहिल्याच नाहीत हल्ली, आता फारशा ते आणखीन वेगळा भाग आहे. परंतु कुठला पक्षी प्राणी उडून गेला ह्याचं आपल्याला दुःख होत नाही. उलट काही काही माणसं अशी आहेत की ती असं अभिमानानं सांगतात की गल्लीच्या तोंडाशी, ह्या तोंडाशी मी आल्यावर काय बिशाद आहे, गल्लीत एक माणूस उभा राहील, ह्याचं आपल्याला भूषण वाटायला लागलं. पण चिमण्या उडायला गेल्यानंतर महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. का पाणी आलं? अभंग आहेत त्याच्यावरचे. तुकाराम महाराज म्हणाले, याचा अर्थ चिमण्या उडून गेल्या, याचा अर्थ माझ्या मनाच्या समधाततेची खात्री मी चिमण्यांच्या मनात निर्माण करू शकलो नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. आपल्या मनाचा आपण विचार करायला तयार नाही. हे महात्मे दुसऱ्या त्या चिमण्यांसारख्या जीवाच्या मनाचा विचार करतात की त्यांना काय वाटलं. ही जी संवेदनशीलता आहे, ही संवेदनशीलता आपली संस्कृती आपल्याला शिकवत आली. विनोबाजींनी संस्कृतीची फार सोपी व्याख्या केली. इतकी सोपी व्याख्या संस्कृतीची मी ऐकलेली नाही. विनोबाजी म्हणाले की आपल्याकडे एक भाकरी आहे, समोर भुकेलेला माणूस आहे, आपल्याला एका भाकरीची भूक आहे, आपण पूर्ण भाकरी, त्याला काहीही न देता पूर्ण भाकरी खातो, प्रकृती. आपल्याला अर्ध्याच भाकरीची भूक आहे, तरीही त्याला न देता आपण पूर्ण भाकरी खातो, विकृती. आणि आपल्याला एका भाकरीची भूक आहे, पण आपण अर्धी भाकरी त्याला देतो आणि अर्धी आपण खातो, ही संस्कृती. इतकी सोपी व्याख्या विनोबांनी संस्कृतीची सांगितली. हे संस्कृतीतलं हे माणसाचं परदुःख जाणणं आणि त्या दुःखात सहभागी होऊन, आनंदात सहभागी होऊन माणसानं माणसाला जोडणं, याच्यातून माणसं जोडली जातात. माणसं जोडल्या जातात तर समाज उभा राहतो, समाज जोडला जातो. या पार्श्वभूमीवर आपण कुठल्या प्रकारचं वर्तन, कुठल्या प्रकारची संवेदनशीलता बघतो आहोत. एका अनाथाश्रमातली एक गोष्ट सांगतो की म्हणजे ही मुलं उद्या आपल्या समाजाचे संवेदनशील नागरिक कसे होऊ शकतील किंवा होतील का, याचा विचार आपण करावा. 5-6 वर्षाचा मुलगा, त्याच्या आईनं दुसरं लग्न केलं आणि त्यावेळच्या नंतर झालेल्या नवऱ्यानं अशी अट घातली की हा मुलगा आपल्या घरात राहणार नाही.
याला अनाथाश्रमात ठेवावं लागेल. त्याला अनाथाश्रमात ठेवलं आणि एका दिवशी अनाथाश्रमातलं एक घड्याळ चोरीला गेलं. शोधण्याचा प्रयत्न केला, कुठं काही सापडलं नाही, कोणी चोर सापडला नाही. मग परत प्रयत्न केला. काही दिवस गेले, पुन्हा एक घड्याळ चोरीला गेलं. असं एका मागोमागे एक घड्याळं चोरीला जात राहिली. फक्त घड्याळांची चोरी होत होती. शेवटी कुठून तरी सुगावा लागला आणि हा जो 4-5-6 वर्षाचा मुलगा होता तोही घड्याळं चोरतो आहे असं लक्षात आलं. आणि त्याला तो तिथं नसताना त्याचं अंथरूण ज्या वेळेला बिछाना वर केला त्यावेळेला खाली ती सगळी चोरलेली घड्याळं पडलेली दिसली. त्याला विचारलं, बोलावलं आणि विचारलं की तू घड्याळं चोरलीस का? तो म्हणाला हो चोरली. का चोरलीस? त्या मुलानं जे उत्तर सांगितलं ते ऐकताना आजही डोळ्यात पाणी येतं. तो मुलगा म्हणाला की मी घरी असताना नेहमी माझ्या आईच्या कुशीत झोपत असे आणि त्या आईच्या हृदयाचे ठोके ऐकले की मला फार सुरक्षित वाटत असे. मी इथे आल्यापासून मला ते ठोके कुठे ऐकायला मिळत नाहीत. एकदा मी एका घड्याळाचे ठोके ऐकले आणि मला माझ्या आईच्याच कुशीत मी असल्यासारखं वाटलं. तेव्हापासून ही घड्याळं मी चोरून आणतो आणि बंद पडलं की दुसरं घड्याळ घेतो, कारण ते मला माझ्या आईच्या हृदयाच्या ठोक्यांची आठवण देतं. ज्या मुलाला अशा प्रकारचं जीवन वाट्याला आलं असेल त्याच्याकडून पुढे काय अपेक्षित कराल तुम्ही? पुढे कशा प्रकारचा माणूस व्हावं, पुढे समाजाकडे त्यानं काय प्रकारानं पाहावं असं आपण पाहता. दुसरं एक उदाहरण सांगतो. विठू नावाचा एक मुलगा, त्याची कथा रामनाथ चव्हाणांनी मी संपादक असताना लिहिली होती. हा मुलगा झोपडपट्टीत गरिबीत राहणारा, आई सर्व ठिकाणी कष्टाचं काम करणारी, 3-4 भावंडं आणि वडील फक्त दारू प्यायची, आईनं कमवलेले पैसे घ्यायचे, दारू प्यायची आणि ह्यांना मारहाण करायची, एवढंच करणारे. असा हा मुलगा आपली गोष्ट सांगतो आहे. परिस्थिती माणसावर कसे कसे परिणाम करत जाते आणि परिस्थितीनुसार व्याख्या कशा सगळ्याच्या बदलत जातात हे पहा. हा मुलगा सांगतो आहे की साहेब, एक दिवशी बाप पाडव्याचा दिवस होता आणि बाप दारू न पिता घरी आला. ह्यो सण झाला. वडिलांनी दारू न पिता घरी येणं हा सण वाटणं, ह्या तुमच्या माझ्या सणाच्या कल्पना आणि ह्या मुलाच्या सणाच्या कल्पना याच्यातला फरक आपण लक्षात घ्या. आणि म्हणाले तो सण झाला आणि त्या आनंदाच्या भरात आईनं शेजारहून उसने पैसे आणून पुरणावरणाचा स्वयंपाक करायला सुरुवात केली. मी सगळं बघण्यासारखं आहे की पैसेसुद्धा घरात नाही आहेत एवढं कष्ट करणाऱ्या बाईकडे. गोडधोड करायला पाडव्याच्या दिवशी काही नाही. आणि तो म्हणाला आम्ही आनंदामध्ये मुलं आम्ही बाहेरच्या मोकळ्या जागेत खेळायला गेलो आणि अचानक माझ्या आईच्या किंचाळण्याचा आवाज आला. आम्ही आत गेलो, बघतो तर आई ज्या पाट्यावरती पुरण वाटत होती तो पाटा उचलून माझ्या बानं आईच्या डोक्यात घातला होता. तिचं मेंदू, रक्त सगळं त्या पुरणात मिसळून गेलं होतं. माझी आई मेली होती साहेब. या मुलाकडून तुम्ही शांततेची, अहिंसेची पुढे अपेक्षा कराल का? त्यानं काय माणसांकडे पाहावं? ज्या वेळेला मी हे प्रसिद्ध केलं ही कथा, त्यावेळेला मला काही लोकांचे दूरध्वनी आले. असलं काहीतरी छापत जाऊ नका. मी म्हटलं असलं काहीतरी म्हणजे काय? ते म्हणाले आमचा सकाळी सकाळी असलं काहीतरी वाचण्यानं आमचा दिवस डिस्टर्ब होतो. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, ज्या मुलाचं संबंध आयुष्य उद्ध्वस्त झालं त्याची तुम्हाला काहीच चिंता वाटत नाही आणि तुमचा दिवस डिस्टर्ब होतो म्हणून तुम्ही हे छापू नका म्हणता? इतके आपण एकमेकापासून तुटत चाललो, इतके एकमेकांपासून लांब चाललो. तुम्ही आठवा, 30-40 वर्षांपूर्वीचा समाज एकमेकाला धरून होता. मतभेद नव्हते असं नाही, अनेक गोष्टी होत्या, पण माणूस माणसाला धरून होता.
माणूस माणसाला जोडला जात होता, माणसं माणुसकीनं वागत होती. गावात, ग्रामीण भागामध्ये एखाद्या गावात एखाद्या घरामध्ये जर मयत झालं तर सगळं गाव उपाशी राहत असे, सगळं गाव त्या दुःखात सहभागी असे. आज ही परिस्थिती आहे का? मी अगदी पुण्यासारख्या विद्येचं माहेरघर, संस्कृतीचं माहेरघर वगैरे म्हटल्या जाणाऱ्या गावातली गोष्ट तुम्हाला सांगतो. आत्ता 4-5 वर्षापूर्वीची एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये एकाच बिल्डिंगमधले 7-8 लोक मरण पावले. ती प्रेतं आणलेली होती आणि ती प्रेतं अशी ठेवलेली होती आणि त्याच वेळेला समोर असणाऱ्या मंगल कार्यालयाकडे एका श्रीमंताची लग्नाची वरात येत होती. तरुण मुलं, चांगले उंची कपडे केलेले, शिकलेली अशी मुलं आनंदानं ज्या पद्धतीनं सध्या लग्नाच्या पुढे नाचतात तशी नाचत होती. खरं सांगायचं तर तिथे प्रेतं आहेत हे त्यांना माहीत होतं, दिसत होतं. सगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या आलेल्या होत्या, म्हणजे इथेही दुर्घटना घडली हेही माहीत होतं. म्हणजे तुम्हाला सांगण्याचीच खरं म्हणजे गरज पडता कामा नये की इथे कसं वागा. तरीसुद्धा त्यांचं नाच गाणं वाजवणं थांबेना म्हटल्यानंतर तिथला एक माणूस गेला आणि त्या मुलांना म्हणाला की असं झालेलं आहे, थोडा वेळ फक्त इथून तिथे जाईपर्यंत वाद्य वाजवू नका, नाचू नका. अशी 6-7 माणसं मेलेली आहेत. त्या मुलांनी असं उत्तर दिलं की ते मेले त्याला आमचा काय इलाज आहे, आम्ही नाचतो आहोत, लग्न एकदाच होतं. ही जर वृत्ती असेल, इतकं स्वार्थानं, इतकं स्वतःपुरतं, इतकं स्वतःच्या आनंदापुरतं आपण पाहत असाल आणि दुसऱ्याच्या मृत्यूचीही आपल्याला चिंता नसेल, मला असं वाटतं की हाही एका अर्थानं माणूसपणाच्या मृत्यूचाच भाग आहे. कारण मला सांगावंसं वाटत होतं त्या मुलांना की लग्न कदाचित दुसऱ्यांदा होऊ शकतं, पण असा मृत्यू एकदाच येतो आणि त्या मृत्यूच्या ज्या वेदना असतात त्या जर त्याच्याशी तुम्ही कुठेच समरस, कुठेच सहमत होऊ शकत नसाल तर तुम्हाला माणूस म्हणता येईल का? हृदय नावाचं अस्तित्व तुमच्याकडे आहे का इंद्रिय? असा प्रश्न आहे. त्यामुळे एका बाजूला ही स्थिती आहे, दुसऱ्या बाजूला मी मगाशी जी संस्कृती जोडणारी माणसं जोडण्याचा उल्लेख केला, दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की जोडणाऱ्या शक्ती कमी होत चालल्या आणि तोडणाऱ्या शक्ती वाढत चालल्या. जात, धर्म, पक्ष, प्रांत, भाषा नाना प्रकारांनी एकमेकाला एकमेकापासून अलग करणं, एकमेकाला एकमेकाच्या विरोधात उभं करणं, अशा प्रकारचं दृश्य दिसायला लागलं. ते तात्कालिक स्वार्थासाठी, तात्कालिक फायद्यासाठी या प्रकारचंही चित्र आपल्याला दिसायला लागलं. आणि मग सुरेश भटांची एक चांगली कविता आहे. एका स्मशानामध्ये अशी प्रेतं ठेवलेली आहेत, माणसं येतात, विचारतात हा कुठल्या जातीचा, हा कुठल्या धर्माचा, हा कुठली भाषा बोलणारा. भटांनी लिहिलं आहे, कोणीच विचारित नाही माणूस कोणता मेला. अरे मेला तो आधी माणूस होता. जात, धर्म, पक्ष, पंथ, भाषा हे सगळं नंतर आलं, परंतु आपण हे माणसाला ही लेबलं महत्त्वाची ठरायला लागली, जी बाह्य लेबलं आहेत, आणि मूळ माणूसपण आपण दुर्लक्षित करायला लागलो. जयंत नारळीकर मोठे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी मध्यंतरी आपण वाचला असेल एक लेख लिहिला होता, अत्यंत व्यथित होऊन त्यांनी लेख लिहिला होता. ते एका ठिकाणी एका प्रवासाला निघाले होते आणि त्या प्रवासामध्ये वाटेत एक अपघात झाला आणि नारळीकरांनी लिहिलं आहे की त्या अपघातामध्ये जे मरण पावले किंवा जे जखमी झाले त्यांना मदत करण्यापेक्षा त्या गाडीतलं आणि त्यांच्या अंगावरचं काय पळवता येईल याच्यासाठी माणसांची गर्दी होती. हे स्वतः दृश्य अरुण सरनाईक नावाचा अभिनेता जेव्हा त्यांचं अपघाती निधन झालं तेव्हा आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे या माणसाच्या मृत्यूपेक्षा त्यावेळेला मिळणारा एखादा दागिना किंवा एखादी गोष्ट आपल्याला जास्त महत्त्वाची वाटायला लागली. नारळीकरांनी लिहिलं आहे की मी परदेशामध्ये खूप ठिकाणी वागलो, मला असं दृश्य तिथे कुठे दिसलं नाही.
हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण आपली संस्कृती आम्ही सगळे कसे मोठे आहोत हे सांगतो, त्यावेळेला या वाढत्या प्रवृत्तीचाही विचार केला पाहिजे. मी असं म्हणत नाही सगळा समाज असा आहे, सगळी माणसं अशी आहेत. काय वाढतं आहे त्याची फक्त जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि याचं प्रमाण तुम्ही सहजगत्या जरी माध्यमांमधले गेल्या 15-20 वर्षातली बातम्या काढल्यात तरी तुमच्या लक्षात येईल कसं कसं हळूहळू माणूस पण घसरत चालला आहे, मूल्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे. आणि एका बाजूला हे, दुसऱ्या बाजूला वाढतं बाजारीकरण, वाढता भोगवाद. कुठल्याही परिस्थितीत माझा आनंद हा सगळ्यात महत्त्वाचा, बाकी गोष्टी दुय्यम. व्यक्तिवादाचा वाढता प्रभाव आणि या व्यक्तिवादातून सुखलोलुपतेचा वाढता प्रभाव. आणि मग माणूस ही सुद्धा वापरण्याची एक वस्तू व्हायला लागली का असा प्रश्न पडतो. आत्ता काल परवा मी कोल्हापूर भागात काही राजकीय संदर्भात दौऱ्याला गेलो होतो. कार्यकर्ते बोलतात, कार्यकर्ते फार छान सांगतात. एका कार्यकर्त्यानं सांगितलं, आमची कशी अवस्था आहे माहिती आहे, म्हणाला आमची कढीपत्त्यासारखी अवस्था आहे. मी म्हटलं म्हणजे काय बुवा? तो म्हणाला, पहिली बघा बाजारात तुम्ही जाता, कोणीही कढीपत्ता विकत घेत नाही, बाकीच्या भाज्या विकत घेतात आणि भाजीवाल्याला म्हणतात की तेवढं कढीपत्त्याची 2 पानं टाक किंवा 2 डाळ्या टाक. मग तसाच येतो तो. आल्यानंतर तुम्ही आमटी भाजी काय करताना फोडणीत टाकता आणि जेवायला बसल्यानंतर पहिल्यांदा ते काढून बाजूला टाकता. ते आमची म्हणाले कढीपत्त्यासारखी अवस्था आहे. आमचा उपयोग एवढाच, फोडणीत टाकायचं आणि नंतर बाजूला काढून टाकायचं. म्हणजे माणसांना वापरायला लागली, याची जाणीवसुद्धा व्हायला लागली. आणि त्यातून सगळ्यात वाईट भाग आहे की ही जाणीव झालेली माणसं माणसांशी कसं वागतील. मग अनेक प्रकार येतात. मी त्या तपशिलात जात नाही, परंतु अनेक प्रकार येतात. नादो महानोर मला एकदा म्हणाले, ग्रामीण भागात ये म्हणाले, मग तुला दिसेल दिवसभर एकमेकाच्या विरोधात आरडाओरडा करणारे रात्री 12-1 नंतर सगळे एकत्र बसून छान गंमत करत असतात. कारण त्यांना माहीत असतं की ज्यांच्यासाठी आपण जीव द्यायला निघालेलो आहे ते उद्या काय करतील आपल्याला काही सांगता येणार नाही. म्हणजे माणसाचा चांगुलपणावरचा विश्वास कमी होत चालला, माणसाचा तुमच्या सद्भावावरचा विश्वास कमी होत चालला, तुमच्याबद्दलची विश्वासार्हता कमी होत चालली. जेव्हा विश्वासार्हता संपते, मग ती माणसाची असो, संस्थेची असो किंवा प्रसारमाध्यमाची असो, त्यावेळेला तिथे त्याचा ऱ्हास ठरलेलाच असतो. कारण कुठल्याही प्रसारमाध्यमाचं किंवा वर्तमानपत्राचं भांडवल पैसा हे असत नाही, विश्वासार्हता. तुम्ही ठेवलेला कुठलीही बँक आपण पाहतो, आपण बँकेत काम केलं, बँकेचं भांडवल मुख्य काय? बँकेतला पैसा हे बँकेचं भांडवल नाही आहे, बँकेवर तुम्ही ठेवलेला विश्वास हे बँकेचं भांडवल आहे. ज्या क्षणी तुमचा विश्वास संपतो आणि तुम्ही पैसे काढायला जाता तेव्हा बँका बंद पडतात. तीच गोष्ट माध्यमांची, तीच गोष्ट सार्वजनिक संस्थांची आणि तीच गोष्ट माणसांमधल्या परस्परांमधल्या नात्यांची आहे. म्हणजे ही विश्वासार्हता आपण केवळ स्वार्थासाठी, स्वार्थप्रधानतेसाठी नष्ट करत चाललो. मध्यंतरी पुण्यामध्ये एक टोळी पकडली गेली, मोटारी चोरणारी टोळी पकडली गेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही मुलींची टोळी निघाली आणि या मुली अतिशय सधन घराण्यातल्या होत्या. त्यांनी पोलिसांना, मला पोलीस अधिकारी सांगत होता की त्यांनी जो जबाब दिला तो म्हणाला तुमच्या माझ्या डोळ्यात अंजन घालणारा जबाब आहे. त्या मुलींनी असं सांगितलं आम्हाला, कारण म्हणाला आम्हाला प्रश्न होता, अतिशय श्रीमंत घरातल्या या मुली चोरी का करतायत? तेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला सारख्या नव्या गाड्या हव्या असतात आणि आमच्या घरचे लोक त्या नव्या गाड्या देऊ शकत नाहीत, म्हणून आम्ही नव्या गाड्या चोरतो, वापरतो आणि टाकून देतो कुठेतरी. कुठल्या पातळीवरती आपला भोगवाद आपण नेतो आहोत. सुख असू नये असं नाही, पण सुख पाहता जवा पाडे असंही आहे आणि सुखाच्या मर्यादाही आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. आपलं सुख हे दुसऱ्याचं दुःख होता कामा नये. दुसऱ्याच्या घराची होळी करून आपली भाजी भाजायची नसते कधी, त्याला सुख नाही म्हणता येणार. पण हे पाशवी राक्षसी सुख आहे आणि याचे अनेक दुष्परिणाम, अनेक प्रकार आपल्याला वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये दिसतात. शिक्षणामध्ये दिसेल, अनेक प्रकारांनी आपल्याला हे पाहता येईल. मध्यंतरी आपण बातमी वाचली असेल, एका बाजूला पहा आपण
स्त्रीच्या महानतेचे गोडवे खूप गातो, पण आपल्याला मुलगी व्हायला नको असतं. मला कधी कधी प्रश्न असा पडतो की आपल्याला आदर्श माता पाहिजे, आदर्श भगिनी पाहिजे, आदर्श आई पाहिजे, पण मुलगी व्हायला नको. मग हे कसं होणार आहे? आणि याचा किती टोकाचा परिणाम मराठवाड्यात आपल्याला आठवत असेल, वर्ष दीड वर्षापूर्वीची बातमी. अशा एका डॉक्टरनं स्त्री गर्भ ही अर्भकं कुत्र्यांना खायला घालण्यासाठी वापरत होता. तो अत्यंत, याच्यापेक्षा माणसातलं राक्षसत्व दुसरं कुठलंही असू शकत नाही. हे केवळ पैसा आणि लाभ याच्यातूनच येतं. याच्यात ना त्या व्यवसायाची निष्ठा आहे, ना माणुसकीचं प्रेम आहे, ना संवेदनशीलता आहे, कुठलीच गोष्ट नाही. अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. आणि मग आपल्या लक्षात येतं की निष्ठा, मूल्य, चारित्र्य, नैतिकता हे शब्द कुठेतरी फक्त सुभाषितांमध्ये राहायला लागले आहेत का? फक्त पुस्तकांमध्ये राहायला लागले आहेत का? अशी माणसं नाहीत असं मी म्हणत नाही. मी परत सांगतो, प्रश्न प्रमाणाचा आहे, म्हणून हे बोलायचं आहे की त्यागाऐवजी भोगाला महत्त्व यायला लागलं, ज्ञानाऐवजी धनाला महत्त्व यायला लागलं, आणि मनाऐवजी तनाला महत्त्व यायला लागलं. याचे परिणाम माणसाच्या मनाचा विचार करून माणूस पण जे जागं व्हायला पाहिजे आणि जपायला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. अनेक पातळ्यांवरती याची उदाहरणं दिसतात. स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरूसारख्यांनी त्याग केला. वासुदेव बळवंत फडके ज्यावेळेला एडनला होते त्यावेळेला त्यांच्याकडे एक छोटीशी पुडी सापडली. ती कसली पुडी होती? भारतातनं नेलेल्या मातीची पुडी होती ती. आणि त्यांनी सांगितलं होतं, ज्या क्षणी जेव्हा माझा मृत्यू येईल किंवा मला फाशी दिलं जाईल त्यावेळेला या पुडीतली माती माझ्या भाळी लावा. हा त्याग, मृत्यूच्याही पलीकडे जाणं. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका मी केली. भूमिका करणंसुद्धा अवघड होतं, मग जगणं किती अवघड असेल सावरकर होणं. सावरकर अंदमानच्या तुरुंगात होते त्यावेळेला. तिथे मगाशी पक्ष्यांचा विषय झाला आमचा. काय त्या पक्ष्यांना वाटत असेल मला माहीत नाही. सावरकरांची ती कोठडी आजही तुम्ही जाऊन बघा, आजही तुम्ही 10 मिनिटाच्या पुढे राहू शकत नाही त्या कोठडीत. या माणसानं वर्षानुवर्ष काढली त्या कोठडीत. त्या कोठडीत काव्य लिहिलं भिंतीवर काट्यानं, आणि मोठी कोठडी अरुंद अशी, आणि वरती एक छोटा झरोकासारखी खिडकी. तिथून सावरकरांना बुलबुल पक्ष्यांचे आवाज सकाळी ऐकू यायचे. सावरकरांनी लिहिलं आहे, म्हणजे विचार करा, वर्षानुवर्ष तुरुंगात काढल्यानंतरसुद्धा या माणसाची जाज्वल्य देशभक्ती काय सांगते. सावरकरांनी लिहिलं आहे, मला जर या बुलबुल पक्ष्यांची भाषा येत असती तर यांच्या कंठातसुद्धा मी देशभक्तीची गाणी रुजवली असती. हा त्याग, ही देशभक्ती, हे समर्पण. आम्ही कुठे आलो? 2 गोष्टी सांगतो. आता खरं म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला जितकी जास्त वर्ष होत जातील तितकी स्वातंत्र्य सैनिकांची संख्या कमी व्हायला पाहिजे की नाही? हां, पण ती वाढतेच आहे. मग स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या वेळेला काही वेगवेगळ्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचे सत्कार झाले. एका ठिकाणी मी गेलो सत्काराला. मी म्हटलं, आपण काही स्वातंत्र्यासाठी केलेलं नाही, सत्कारानिमित्तानं पुष्पासंगे माती सवास लागे, आपल्याला हाताला थोडं पुण्य लाभेल. माहिती सांगायला लागल्यानंतर बाकी बरं चाललं होतं. एका स्वातंत्र्य सैनिकाची माहिती ऐकल्यावर मी चकित झालो. स्वातंत्र्याला 50 वर्ष झाली होती, याचं वय 52 वर्ष होतं. तर मला काय कळे ना की हे कसं काय, म्हणजे असं कोडच ना. म्हणलं ह्यालाच विचारावं. त्यांना विचारलं, ते म्हणले फार लहानपणीच कार्याला सुरुवात केली, वयाच्या 2 वर्षी. तर मी म्हटलं की इतक्या लहानपणी तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला? ते म्हणले, हो. तुम्ही लेखक कवीच नाही का लिहित? अभिमन्यूनं आईच्या उदरात असताना चक्रव्यूह भेदण्याची कला आत्मसात केली होती. म्हटलं, म्हणजे तुम्ही आईच्या उदरात असताना ब्रिटिशांशी लढलात का?
ते म्हणाले तसं नाही, मी ज्या वेळेला आईच्या उदरात होतो तेव्हा आई तुरुंगात होती, म्हणजे अप्रत्यक्षपणानं मीच नाही का ब्रिटिशांचा तुरुंगवास भोगला. केवढी उदात्त भूमिका आहे. हे कशासाठी, तर स्वातंत्र्य सैनिकांना जे फुकट म्हणजे रेल्वे प्रवासाचा पास मिळतो, एस टीच्या प्रवासात सवलत मिळते, थोडंसं मानधन मिळतं, ते लाटण्यासाठी हे स्वातंत्र्य सैनिकत्व. म्हणजे लाज हा सौम्य शब्द आहे, मी वापरू शकतो, तुम्हाला कशी काहीच वाटत नाही. ही त्यागाची कुचेष्टा आहे. ज्याने प्राणाची होळी बाजी लावली आणि ब्रिटिशांशी लढले, त्या हुतात्म्यांच्या त्यागाची, हौतात्म्याची, समर्पणाची ही कुचेष्टा आहे. पण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं, मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातलं, आणि सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की या यादीतले जवळजवळ 2/3 लोक हे खोटे स्वातंत्र्य सैनिक आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात वाक्य असं होतं की यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध तुरुंगवास भोगला नाही, पण हे जे काय आता हे उद्योग चालवले त्याबद्दल यांना तुरुंगात पाठवा, असं सुप्रीम कोर्टानं लिहिलं त्या निकालपत्रात. पण आपण सहानुभूतीनं अशा लोकांचा विचार करतो, त्यामुळे पुढे ते तुरुंगात गेले की नाही याच्यावर मी काही भाष्य करत नाही. पण एका बाजूला हे त्यागाच्या कुठून कुठे आपण आलो. दुसरं एक उदाहरण सांगतो. आपण कामेरी नावाचं गाव ऐकलं असेल, जिथे जयराम हर्डीकर, शांताबाई जोग वगैरे त्या नाटकाच्या बसला आग लागली आणि त्याच्यात निधन पावले ते गाव. अंतुले साहेबांच्या नंतर तिथे हुतात्मा स्मारकं वेगवेगळ्या ठिकाणी बांधली गेली अंतुले साहेबांच्या काळानंतर. तर त्यामध्ये तिथे एक हुतात्मा स्मारकाचं काम चाललं होतं आणि तिथे एक बाई तिथेच काम करायची, दिवसभर मोलमजुरी, आणि संध्याकाळी 3 धोंडे मांडून तिथेच काहीतरी रांधायची, शिजवायची, खायची आणि तिथेच झोपायची. ही बाई कोण होती म्हणून आमचं कुतूहल जागा झालं आणि बातमीदाराला पाठवलं. बातमीदाराला पाठवल्यानंतर आश्चर्य करावं अशी गोष्ट होती. ही बाई कोण होती? ज्या हुतात्मा विष्णू बारपेटेच्या नावानं ते हुतात्मा स्मारक बांधलं जात होतं त्याची ती बायको होती. तिचा एक मुलगा एका दारूच्या दुकानात काम करत होता. म्हणजे ज्यांनी देशासाठी प्राणार्पण केलं त्यांच्या घरातल्या लोकांना त्यांच्याच स्मारकावर मोलमजुरी करण्याची वेळ आली. ही स्वातंत्र्याची बूज आहे, ही त्यागाची बूज आहे, ही हौतात्म्याची बूज आहे. हे दृश्य आपल्याला दिसतं. म्हणजे आपल्याला ह्याची खंत वाटत नाही, आपल्याला ह्याच्यातनं काही वाटत नाही. हे एक उदाहरण झालं. अशी कितीतरी ठिकाणी घडलेलं असेल. मी अशी अनेक उदाहरणं सांगू शकेन, पण उदाहरणांपेक्षा मुद्दा हा आहे की आपण काय बूज राखतो आहोत, काय जाणीव ठेवतो आहोत. शेवटी पूर्वसुरींच्या त्यागाची जाणीव, कृतज्ञ जाणीव आपण ठेवणार नसू तर आपल्याला कुठल्या बाजूनं माणूस म्हणता येईल असा माझा प्रश्न आहे. आणि या बाजूला, एका बाजूला हे चित्र दिसतं, दुसऱ्या बाजूला पुण्यासारख्या ठिकाणी पुण्यात 2 लष्करी संस्था आहेत. आपण कधी गेलात तर अवश्य पहा. एक पॅराप्लेजिक होम्स आणि एक क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट. ह्याच्यामध्ये जे सैनिक कायमचे जायबंदी झाले, इतके जखमी झाले की घरचे लोकही सांभाळू शकणार नाहीत, अशांना ठेवलं जातं. मी हे म्हणजे एका बाजूला वाईट उदाहरण आहे, दुसऱ्या बाजूला एखादं चांगलं उदाहरण वाटतं, तेही हिरवळीसारखं वाटतं. तिथे मी एकदा गेलो. तिथे केरळमधला 32-34 वर्षाचा जवान, हवाई दलातला अधिकारी, तो एका मोठ्या उंच स्टूलावर बसून, अशा उंच जागेवर बसून, तोंडामध्ये मोठी काठी धरून संगणक चालवत होता. हा तोंडातल्या काठीनं का संगणक चालवत होता तर श्रीलंकेमध्ये भारतानं जी लष्करी कारवाई केली त्याच्यामध्ये याचे दोन्ही हात खांद्यापासून गेले आणि दोन्ही पाय गुडघ्यापासून तुटले. परत त्याच्यात काहीही करता येणं शक्य नव्हतं, अशा स्वरूपाचं जखमीपण आलं कायमचं. त्याच्या पत्नीनंही सांगितलं की मी याला नाही सांभाळू शकणार असा, कारण माझी क्षमता नाही, शक्यता नाही आमच्या घरी हे करण्याची. म्हणून तो मुलगा, भालजी पेंढारकर जे आपले मोठे दिग्दर्शक जुन्या काळातले, त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, माणसाच्या सर्व शक्ती, बाह्येंद्रियांच्या शक्ती बंद होतात तेव्हा आंतरेंद्रिय जागी होतात.
या माणसाला हात नाहीत, पाय नाहीत, आणि तो मग त्यानं तोंडात काठी धरून संगणक चालवायला शिकला. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, तो जितक्या सफाईनं चालवत होता तितक्या सफाईनं मला आजही चालवता येणार नाही. सर्व शाबूत असताना सुद्धा आत्महत्या करायला निघालेली मुलं आपण पाहतो, आणि सगळं गेलेलं असताना हा मनुष्य आंतरिक शक्ती जागी करून ते काम करतो. माझ्या तोंडून सहज उद्गार गेला, अरे रे. त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मित्रा, तुला अरे रे करायला काय झालं? लुक हिअर, आय एम फिजिकली हँडिकॅप्ड बट मेंटली आय एम व्हेरी स्ट्रॉंग. आणि पुढचं जे वाक्य होतं ते राजकारण्यांच्या सभेत मी जातो तेव्हा मी हमखास ही गोष्ट सांगतो. तो असं म्हणाला, परमेश्वरानं जर मला पुन्हा जन्म दिला तर पुन्हा प्राणांची बाजी लावून या देशासाठी शत्रूशी लढायला मला आवडेल. अशी माणसं दुर्मिळ असल्यामुळे आपल्यालाही त्यांचं विशेष वाटतं. आज असे लोक आहेत, पण ह्यांचं प्रमाण कमी आणि लुटू पाहणाऱ्यांची संख्या जास्त, अशी स्थिती आपल्याला दिसते. मग जो माणूस शेजारच्या माणसाचा विचार करत नाही तो राष्ट्राचा विचार काय करणार, समाजाचा विचार काय करणार, मानवतेचा विचार काय करणार? तत्त्वज्ञानं बोलायला ठीक आहेत, पण बोलणारे करतातच असं नाही. उक्ती आणि कृती यातला फरक हे व्यवच्छेदक लक्षण आज झालेलं आहे. आणि म्हणून मग गांधीजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, ह्या सगळ्यांचं मोठेपण कुठे येतं? लोकमान्य टिळकांची मुलगी वारल्याचा निरोप आला त्यावेळेला ते अग्रलेख लिहित होते. एक क्षणभर वर पाहिलं आणि म्हणाले, अग्रलेख पुरा करतो आणि मग तिच्याकडे पाहायला येतो. ही मोठी माणसं देशाचा विचार करत होती. मला वामनराव चोरघडे जे मोठे साहित्यिक होते त्यांनी महात्माजींची एक गोष्ट सांगितली. बापूजी वर्ध्याच्या आश्रमात होते आणि लिहित बसले होते. जीवनदानाची संकल्पना काढली होती, म्हणजे आयुष्य अर्पण करणं स्वातंत्र्य लढ्यात सहभागासाठी. ते लिहित असताना एक गृहस्थ आले 40-45 वर्षाचे आणि म्हणाले, बापूजी मी जीवनदान करायला आलो आहे. गांधीजी म्हणाले, बसा, माझं लिहून झाल्यावर बोलू आपण. ते बसले. गांधीजींच्या समोर तिथे एक माठ आणि ओघराळं म्हणतो बघा पाणी घ्यायला, तसं एक असायचं, एक प्याला असायचा. थोड्या वेळाने हे ग्रस्त उठले, पाणी घेतलं, थोडं प्यालेत फेकून दिलं. गांधीजींनी फक्त वर नजर करून पाहिलं. असं एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. गांधीजी प्रत्येक वेळेला फक्त वर नजर करून पाहायचे, बोलले काहीच नाहीत. सगळं झाल्यावर गांधीजींनी विचारलं, हां बोला काय? म्हणे मी जीवनदान करायला आलो आहे. वय काय? 40 वर्ष 45 वर्ष. पाणी कधीपासून पिता? तो म्हणला, बापूजी हा काय प्रश्न आहे का? मी जीवनदान करायला आलो आणि तुम्ही पाणी कधीपासून पिता? त्यावेळेला मोठ्या माणसांशी असं बोलता यायचं, आता मोठ्या माणसांशी असं बोलता येत नाही. कारण तेव्हाची मोठी माणसं मुळात माणसं होती. सामान्यांशी त्यांचं एक आंतरिक नातं होतं. ते म्हणाले, बापूजी म्हणाले, नाही सांग तरी सांगा. तो काय जन्माला आल्यापासून पाणी पितो आहे? गांधीजी म्हणाले, भल्या ग्रस्ता, जन्माला आल्यापासून पाणी पितो आहेस तरीसुद्धा प्रत्येक वेळेला अर्धा प्याला पितो आहेस आणि अर्धा फेकून देतो आहेस. इतकी वर्ष पाणी पिऊन या देहाला तहान लागल्यावर नेमकं किती पाणी याचा अजून अंदाज येत नाही तुला? पुढे द्रष्टेपण काय असतं? ही माणसं का मोठी असतात? का पुढच्या पिढ्यांचा विचार करतात? कसा करतात? गांधीजी म्हणाले, ही बघा 80-90 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. गांधीजी म्हणाले, प्रत्येकानं 40 कोटी लोकसंख्या होती त्यावेळेला. काही गोष्टीत आपण खूपच प्रगती केली नंतरच्या काळात. गांधीजी म्हणाले, देशातल्या 40 कोटी लोकांनी प्रत्येक वेळेला जर असा अर्धा पेला पाणी फेकून दिलं तर पुढच्या पिढ्यांना प्यायला पाणी शिल्लक राहील का ह्याचा विचार केला पाहिजे. हे द्रष्टेपण. गांधीजींना काही कमी नव्हतं पाणी प्यायला, पण पुढच्या पिढ्यांचं काय होईल? ही माणसं स्वतःत रमली नाहीत, ही समाजात रमली. माणसातलं माणूसपण जपण्यात रमली, माणसातलं माणूसपण मोठं करण्यात रमली आणि त्यामुळे ही माणसं मोठी झाली. आज आपण पाहतो
भूगर्भातल्या पाण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे, भूजलाची पातळी खाली खाली होत चालली आहे असं आपण म्हणतो. असं सगळीकडे आपल्याला दिसतं आहे. जिथे 50-60 फुटावर पाणी लागत होतं तिथे आज 150-200 फूट गेल्याशिवाय पाणी लागत नाही. कारण भूगर्भातल्या पाण्याचे झरे आटत चालले आहेत. त्याहीपेक्षा मला असं वाटतं माणसांच्या मनातल्या संवेदनेचे झरे आटत चाललेले आहेत. हे अधिक मोठं संकट आहे. कारण जेव्हा संवेदनेचे झरे आटत जातात त्यावेळेला तुम्ही कोणाचाच विचार करत नाही. आणि जेव्हा माणसं एकमेकांचा विचार करेनाशी होतात तेव्हा तो समाज माणसांचा कमी आणि पशुत्वाचं प्रमाण वाढायला लागलेला असा होत जातो. आपण त्या दिशेनं प्रवास करतो आहोत का, एवढं फक्त आज आपल्याला विचार केला पाहिजे. तर मी हे सगळं म्हणत असताना चांगली माणसं नाहीत का, मी सांगू शकतो कितीतरी चांगली माणसं आहेत. आज या प्रमाण वाढत असल्यामुळे याचा विचार केला पाहिजे म्हणून मी ही विस्तारानं उदाहरणं मांडली. चांगली माणसं आहेत. एखादे रवींद्र कोल्हे, स्मिता कोल्हे मेळघाटसारख्या आदिवासी भागामध्ये आदिवासींसाठी सर्व सुखांचा त्याग करून गेलेले आपल्याला दिसतात. अभयबंग वगैरे तर आहेतच, पण ही नवीन मुलं आहेत, नवीन माणसं आहेत. किंवा भापकर गुरुजींसारखा एखादा माणूस निघतो जो केवळ गावातल्या मुलांना शिकता यावं म्हणून एकट्यानं श्रमदान करून मुलगी पैशास अभावी औषधोपचाराअभावी मरण पावते आणि हा माणूस मिळालेले पैसे गावाला रस्ता करण्यात घालतो. हा माणूस आज हयात आहे. अशी माणसं आहेत. अमरावतीसारख्या जिल्ह्यामध्ये शंकरराव पापळकर नावासारखा माणूस आहे जो अंध, मतिमंद, अनाथ अशी मुलं उचलून आणतो आणि त्यांचं आयुष्य घडवतो. नुसतं शिकवतो नाही तर त्यांना आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं करून देतो. आणि ह्या माणसाचं मोठेपण तुम्हाला सांगतो. आम्ही गेलो होतो त्याला एक पुरस्कार देण्यासाठी. झी 24 तासतर्फे आणि झी दिशातर्फे आम्ही असे अनेक उपक्रम करत असतो. अशा माणसांचा एक मोठा गौरव आम्ही दरवर्षी करत असतो. त्यांनी सांगितलं मी काम करतो आहे हे माणुसकीसाठी करतो आहे, पुरस्कारासाठी करत नाही, मी पुरस्कार घेणार नाही. अशीही माणसं आहेत. पुरस्कारासाठी झटणारी माणसं आहेत, धडपडणारी माणसं आहेत, त्याच वेळेला पुरस्कार नको म्हणणारी माणसं आहेत. कारण त्यांना त्यांच्या कामाचा आनंद मोठा आहे, सेवेचा आनंद मोठा आहे. अशी कितीतरी माणसं मी सांगू शकेन. मंदाताई गावळकर नावाची एक बाई भंडारा जिल्ह्यामधल्या एका छोट्या खेड्यामध्ये, जी बाई अशिक्षित आहे पण केवढं प्रचंड काम तिनं केलं आहे. तांदळाच्या, भाताच्या दुर्मिळ होत चाललेल्या, नामशेष होत चाललेल्या 16 जाती या एका बाईनं सांभाळल्या आहेत आणि जतन केल्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला यासाठी म्हणतो की अशी कितीतरी उदाहरणं मी सांगू शकेन. पण ही उदाहरणं एक एक आपल्याला मिळतात. आणि वाईटाचं प्रमाण अधिक दिसतं. आता सगळं वाईट घडतं असं नाही, पण माध्यमांमध्ये दुर्दैवानं वाईटाला अधिक स्थान मिळतं. हे पण मोकळेपणानं मान्य केलं पाहिजे. पण त्याचबरोबर तुम्हाला हाही अनुभव सांगतो जाता जाता. आम्ही सुखवार्ता नावाचा एक कार्यक्रम सुरू केला ज्याच्यामध्ये अशा सकारात्मक चांगल्या गोष्टींच्या बातम्या द्यायला आम्ही सुरुवात केली. तुम्हाला आश्चर्य सांगतो, सर्वात कमी बघितला जाणारा तो कार्यक्रम होता. सर्वात कमी. मग आता चांगल्याला बळ कोणी द्यायचं, चांगल्याच्या पाठीशी कुणी उभे राहायचं. आणि खून मारामाऱ्या गुन्हेगारीचे जे कार्यक्रम आहेत त्यांना प्रचंड प्रतिसाद. शेवटी हे तुमच्या माझ्या वृत्तीशी, तुमच्या माझ्या दृष्टीशी सुद्धा संबंधित येतं. मग आपल्याला विचार करावा लागेल की आपल्याला कशाला उत्तेजन द्यायचं आहे. योगेश जाधव नावाचा एक माणूस MPSCत झालेला भ्रष्टाचार जीवावर उदार होऊन बाहेर काढतो. या मुलाला जगणं मुश्किल अशी आर्थिक परिस्थिती असते. हे कशाचं उदाहरण आहे. आपण फक्त स्वतःपुरता जर विचार करणार असू तर अशी प्रकाशाची बेटं, कुसुमाग्रज ज्यांना प्रकाशाची बेटं म्हणायचे, ती वाढणार नाहीत. आज अशा पणत्या आहेत, सारेच दीप कसे मंदावले आता ज्योती विझू विझू झाल्या, अशी परिस्थिती एका बाजूला दिसते आहे. पण दुसऱ्या बाजूला अशा कुठे कुठे कोपऱ्यात तेवणाऱ्या पणत्यासुद्धा आहेत. हे खरे माणुसकीचे दीपस्तंभ आहेत. हे दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःचं आयुष्य अर्पण करून झटणारे लोक आहेत.
हे पुढच्या पिढ्यांसाठीचं काम करत आहेत. पण दुर्दैवानं आपलं त्यांच्याकडे लक्ष नाही. आपण त्यांना पुरेसा पाठबळ द्यायला तयार नाही. वाईटाची रेघ आहे, परंतु ती चांगल्याची रेघ त्याच्यापेक्षा मोठी आणि ठळक केल्याशिवाय वाईटाची रेघ लहान आणि कमी होणार नाही. पण हे कुणी करायचं? हे फक्त मी किंवा तुम्ही असं म्हणून नाही चालणार. हे प्रत्येकानं केलं पाहिजे. कारण आपली मूळ प्रार्थना बघा, मूळ मनुष्य पशुअवस्थेत होता, पशुस्थितीत होता, पशुवृत्तीत होता. आपण काय प्रार्थना केली? मला पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे ने आणि मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे ने. अंधारातून प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमरत्वाकडे ने. पशुत्वाकडून आपण मनुष्यत्वाकडे आलो, पण पुन्हा एकदा मागे फिरतो आहोत की काय? देवत्वाकडच्या प्रवासाऐवजी पुन्हा पशुत्वाकडचाच प्रवास होतो आहे काय? सर्व क्षेत्रातला नैतिक ऱ्हास, मूल्यांचा ऱ्हास, माणुसकीचा ऱ्हास हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण कुठल्या दिशेनं परत चाललो आहोत? पुन्हा पशुत्वाकडे जातो आहोत का? याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि तो जर आपल्याला शांतपणानं, गंभीरपणानं करायचा असेल तरच खऱ्या अर्थानं माणसाचं माणूस म्हणून काही भवितव्य असेल. डॉक्टर विजय भटकर जे मोठे संगणक तज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, ज्यांनी पहिल्यांदा परमसंगणक भारतासाठी तयार केला, ते माझे मित्र आहेत. ते मला एक दिवशी म्हणाले, आता आम्ही कृत्रिम हृदय तयार करणार आहोत. भटकर हे मोठे संत साहित्याचे खूप मोठे अभ्यासक आहेत. त्यांना मी एकच प्रश्न विचारला. म्हटलं, डॉक्टर साहेब मला फक्त एक सांगा, हे जे कृत्रिम हृदय तुम्ही कराल, हे श्वासोच्छ्वास अमुक तमुक सगळी कामं करेल, पण भावना त्याला असतील का? भटकर म्हणाले, तेवढी एकच गोष्ट विज्ञानाला निर्माण करता येत नाही. म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान कितीही वाढलं तरी माणसातलं माणूस पण जागं असेल तरच त्याचा योग्य उपयोग होईल. साधं उदाहरण पहा, अणुशक्ती तीच, पण भारतामध्ये ही अणुशक्ती आपण विधायक कामासाठी, ऊर्जा निर्मितीपासून अनेक कामांसाठी वापरली, आणि हीच अणुशक्ती अमेरिकेनं हिरोशिमा नागासाकी उद्ध्वस्त करण्यासाठी वापरली. विज्ञान तेच, तंत्रज्ञान तेच. वापरणारं मन बदललं, वापरणारी प्रवृत्ती बदलली, वापरण्याचा उद्देश बदलला. एकानं विधायकता काम केली, एकानं निर्माण केलं, एकानं उद्ध्वस्त केलं, नष्ट केलं. म्हणजे आपल्याला काय जागवायचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि ते ठरवण्यासाठी माणसाच्या शोधात आपण असलं पाहिजे. माणूस शोधला पाहिजे, माणूस जपला पाहिजे, माणूस वाढवला पाहिजे. हे जर आपण केलं तरच खऱ्या अर्थानं, आणि हे तुमच्या माझ्यासाठी, व्यक्तीसाठी, स्वतःसाठी नाही आहे, हे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आहे. हे सातत्यानं या समाजासाठी आहे. तो समाज कुठल्याही राष्ट्रात जाओ, कुठल्याही ठिकाणी असो, शेवटी तो माणूस आहे. आणि म्हणून त्या माणसासाठी हे सगळं चिंतन करणं आवश्यक आहे. मी हा विषय आवर्जून ठिकठिकाणी मांडतो. याचं कारण मला असं वाटतं, आज हे बोललं पाहिजे, याची जाणीव करून दिली पाहिजे. किती उपयोग होईल मला माहीत नाही. उपयोग व्हावा अशी इच्छा जरूर आहे. पण याच्या मागची भूमिका काय आहे? टागोरांची एक कविता आहे. एक टागोरांची कविता अशी आहे की एकदा सूर्य अस्ताला गेला आणि तो परत येणार नाही असं जाहीर झालं. सूर्य परत येणार नाही, मग अंधार आहे असं सगळ्यांना वाटल्यानंतर प्रत्येकजण चिंतेत पडला. आता सूर्याची जागा घेणार कोण आणि अंधार उजळणार कोण? सगळे चिंतेत असताना एका कोपऱ्यात तेवणारी एक पणती पुढे आली आणि ती म्हणाली, मला माहीत आहे मी सूर्याची जागा घेऊ शकत नाही, पण मी एक निश्चित करू शकते. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी जळत राहू शकते आणि किमान माझ्या भोवतीचा अंधार मी उजळत राहू शकते, एवढं मी निश्चित करीन. मला असं वाटतं आपण सूर्य येण्याचे दिवस गेलेले आहेत, हिमालयासारखी माणसं होण्याचे दिवस गेलेले आहेत. आता तुम्हा आम्हाला आपल्या हृदयातली पणती जागी करून भोवतीचा अंधार उजळवण्यासाठी उभं राहावं लागेल, जळावं लागेल, उजळावं लागेल. तरच 110 कोटींच्या या देशातली पणती जर आंतरिक पणती जागी झाली तर माणुसकीचा हिमालय उभा करणं,
आणि राष्ट्र प्रचंड बलवान करणं ही अशक्य गोष्ट नाही, या आशावादावर मी उभा आहे. तो आशावाद तुमच्यापुढे ठेवतो आणि मला हे सगळं मांडण्याची संधी टोपीवाला ज्ञान मंडळानं दिली, त्याच्याबद्दल आभार मानून थांबतो. नमस्कार. कोणाचे प्रश्न आहेत? ओके. जेव्हा पूर्वी युद्धशास्त्र शिकवलं जायचं किंवा पूर्वी जेव्हा राजे रजवाडे आपलं मोठं साम्राज्य किंवा सर्व सैन्य घेऊन युद्धासाठी जायचे, तेव्हा या लवाजम्यात एक महत्त्वाचं पद असायचं, ते म्हणजे तत्त्वज्ञानचं पद. प्रत्येक राजा हा आपल्यासोबत फिलॉसॉफर्सना घेऊन युद्ध लढायला जायचा. म्हणजे सैनिक असायचे, पण त्या सैन्याचा एक भाग म्हणून काही फिलॉसॉफर्ससुद्धा राजांच्या दरबारी असायचे. आजकाल आपण जर कोणत्याही कॉलेजमध्ये गेलो आणि फिलॉसॉफी डिपार्टमेंटची अवस्था पाहिली, तर फिलॉसॉफी किंवा तत्त्वज्ञान या विषयाचं आपल्या दैनंदिन आयुष्यातलं संपत चाललेलं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. आणि याच फिलॉसॉफीच्या ऱ्हासामुळे, याच तत्त्वज्ञानाच्या ऱ्हासामुळे आज मला वाटतं माणसं शोधणं ही एक मोठी समस्या आपल्याकडे निर्माण झाली आहे. सरांनी तासाभराच्या त्यांच्या व्याख्यानात माणसं पत्रकारितेत असल्यामुळे आणि त्याचसोबत लेखन करत असल्यामुळे माणसं ही खूप भेटतच असतात. याच्यापेक्षा कैक पटीने चांगली माणसंही त्यांना आजपर्यंत लाभली असतील, काहींचा त्यांनी जरूर उल्लेख केला. तेव्हा ही माणसं शोधणं आणि देशकार्यासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि ते देणं हे आपलं काम आहे असं आज आपण समजू आणि या शेवटच्या व्याख्यानाचा समारोप करू. गेले 5 दिवस अगदी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शहरी दळणवळण, त्याच्यानंतर मनोरंजनाच्या कल्पना, त्याच्यानंतर होमिओपॅथी, काल मॅनेजमेंट आणि रामदासांचं मॅनेजमेंटच्या संकल्पना, आणि आज माणसांच्या शोधात, अशा आपण विविध विषयांना या 46व्या वर्षीच्या व्याख्यानमालेत स्पर्श केला. आणि या 5 व्याख्यानांसाठी आपण सर्वांनी उपस्थिती लावली. सर्व प्रेक्षकांचे, श्रोत्यांचे खूप खूप आभार. पुढच्या वर्षी 25 जानेवारी ते 29 जानेवारी या 5 दिवसात आपण इथेच किंवा कुठे दुसरीकडे पण नक्की भेटण्याचा प्रयत्न करू. आणि प्रयत्न करण्यापेक्षाही आम्ही हमी देतो की पुढच्या वर्षीही ही व्याख्यानमाला याच कालावधीत पार पडेल. आपण सर्व आलात त्यासाठी आपण सर्वांचे धन्यवाद. शुभरात्री. पुढच्या वर्षी भेटू.